रामकृष्ण हरे. मी हबप ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर. आज एक व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे की या महाराष्ट्रामध्ये जो काही एक विचार होता, जे एक समाजामध्ये कुटुंबामध्ये जे काही वातावरण शेजाऱ्या पाजाऱ्यात गावकऱ्यांमध्ये जे चांगलं वातावरण होतं ते बिघडवण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि कारण ही तशी आहेत, कारण ही तसं पाहिलं तर दोन्हीही योग्य आहेत. परंतु एक जो काय आरक्षणाचा मुद्दा आहे, तर आरक्षण हे गरिबाला असलं पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी नाहीये, स्वतःच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करण्याची ज्यांची ऐपत नाहीये, अशा प्रकारच्या गरीब लोकांना ही सवलत किंवा आरक्षण असलं पाहिजे. आज कुणी म्हणायचं मला ह्याच्यातून आरक्षण पाहिजे, कुणी म्हणायचं तुम्हाला ह्याच्यातून मिळणार नाही. अशा प्रकारचा एक वाद आता चालू आहे आणि हा वाद विनाकारण आहे, वितंड वाद आहे. ह्या वादाला काही अर्थ नाही, शेंडा नाही, बुडखा नाही आणि याच्यातून काहीही प्राप्ती नाही. म्हणून माझी सरकारला कळकळीची विनंती आहे, सरकारबरोबर समस्त महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे की गरिबाला आरक्षण देण्याचा मुद्दा सगळ्यांनी पुढे लावून धरा. आणि याची सुरुवात मी 2 ऑक्टोबर पासून करतोय की आर्थिक निकषावरती फक्त प्रत्येक जातीच्या गरीब माणसाला आरक्षण पाहिजे. कारण प्रत्येक जातीमध्ये श्रीमंत लोक आहेत, प्रत्येक जातीमध्ये गरीब लोक आहेत. त्यामुळे कुठली जात मोठी कुठली जात कमी अशा प्रकारचा कुठलाही वाद आता राहिलेला नाही. म्हणून प्रत्येक जातीत श्रीमंत लोक आहेत, गरीब लोक आहेत. म्हणून फक्त गरीब लोकांना, आर्थिक दृष्ट्या मागास लोकांना फक्त सवलत आणि आरक्षण असलं पाहिजे. आणि यासाठी सुज्ञ महाराष्ट्राच्या जनतेने उठाव केला पाहिजे. सगळ्याच जातीचा विचार केला पाहिजे. कुठे एक जात एक धर्म हे पाहून चालणार नाही. प्रत्येक धर्मासाठी, प्रत्येक जातीसाठी आपण पुढे आलं पाहिजे आणि सगळ्या जणांनी आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं यासाठी आपण एक मोठा लढा उभारणार आहोत. आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आर्थिक निकषावरच आरक्षण योग्य आणि सगळ्या समाजाला न्याय देणारं राहणार आहे. एवढीच माझी सगळ्या समाजाला आणि सरकारला विनंती. रामकृष्ण.